विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला मुद्रा परिमाण सिद्धांत याविषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. मुद्रा परिमाण सिद्धांत इर्विन फिशर यांनी मांडलेला हा मुद्रा परिमाण सिद्धांत आहे. अत्यंत लोकप्रिय मुद्रा परिमाण सिद्धांत आहे. या सिद्धांताची सुरुवात अशा पद्धतीने झाली की जेव्हा सगळीकडे वस्तू व सेवांच्या किमती मुद्रेत मोजल्या जेव्हा जातात आणि वस्तू व सेवांच्या किमती मोजण्याचे मुद्रा हे एकमेव माध्यम असल्यामुळे मुद्रेची किंमत कशी मोजायची, त्याचं मूल्यमापन कसं करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वस्तूची किंवा दुर्मिळ वस्तूंना विनिमय मूल्य प्राप्त करण्यासाठी दुर्मिळ वस्तू ह्या मुद्रा रूपी कशा पद्धतीने मुद्रा रूपी व्यवहारात आणायच्या, त्याला विनिमयाच्या आधारे दुर्मिळ वस्तूला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रेच्या मूल्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये रॉबर्टसन, क्राउथर, सेलिगमन, फिशर अशा अनेक विचारवंतांनी मुद्रेच्या मूल्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. तर यामध्ये रॉबर्टसन असं म्हणतात की साधारणतः विशिष्ट वस्तूचे जेवढे परिमाण मुद्रेचे एका मात्रेत विनिमयाद्वारे प्राप्त होते त्याला मुद्रेचं मूल्य असं म्हटलं जातं. त्यामध्ये मुद्रेच्या विशिष्ट मूल्याला परिमाण प्राप्त करताना मुद्रेची मात्रा विनिमयाद्वारे खरेदी विक्रीद्वारे प्राप्त होते त्याला मुद्रा मूल्य असं म्हटलं जातं. क्राउथर पुढे असं म्हणतो की मुद्रा मूल्य म्हणजे मुद्रेची वस्तू व सेवा विकत घेण्याचे सामर्थ्य. मुद्रेमुळे मुद्रेचे मूल्य म्हणजे मुद्रेची वस्तू व सेवा विकत घेण्याचे सामर्थ्य किंवा शक्ती होय. म्हणजे सेलिगमन यापुढे असं म्हणतात की मुद्रेचे मूल्य हे वस्तू व सेवा खरेदी करण्याच्या पद्धतीची एक शक्ती आहे. साधारणतः ती किंमत पातळीवरून किंवा मूल्यावरून ओळखली जाऊ शकते. तर यामध्ये इर्विन फिशर मात्र पुढे जाऊन असं म्हणतात की मुद्रा मूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती आहे. वस्तू आणि सेवेची खरेदी करण्यासाठी किंवा उपयुक्त वस्तू, औद्योगिक वस्तू खरेदी करण्यासाठी, सेवा खरेदी करण्यासाठी ही किंमत पातळीच्या व्यस्त प्रमाणात असली पाहिजे असं इर्विन फिशर म्हणतोय. तर मुद्रेचे मूल्य निर्धारण ठरवत असताना एखाद्या वस्तूचे जसे मूल्य असते तसेच मुद्रेचे देखील मूल्य असते. मुद्रेचे मूल्य त्याप्रमाणे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा त्यावर अवलंबून असतो. म्हणजे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा याचं संतुलन मुद्रेच्या मूल्याने निर्माण करावं लागतं. इतर वस्तूप्रमाणे सुद्धा मुद्रा ही सुद्धा एक वस्तू आहे, परंतु मुद्रेचे स्वरूप या वस्तूपेक्षा मुद्रा ही मुळातच भिन्न आहे. मुद्रेचे मूल्य ठरवण्यासाठी एका स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता इथे निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुद्रेचं मूल्य कसं ठरतं हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी मुद्रेचा परिमाण सिद्धांत इर्विन फिशर यांनी सांगितलेला आहे. सामान्यतः आधुनिक काळात मुद्रेची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. मुद्रेच्या मूल्याचा सिद्धांत अत्यंत लोकप्रिय त्याला निर्माण झाला आणि मुद्रेचं मूल्य अधिक प्रमाणात निश्चित कसं होते हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ इर्विन फिशर यांनी आपल्या सूत्राद्वारे आणि या सिद्धांताद्वारे स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुद्रेला विनिमय शक्ती आहे, व्यवहारात्मक समीकरण आहे ते याप्रमाणे आहे. मुद्रा परिमाण सिद्धांतामध्ये इर्विन फिशर यांनी पी म्हणजे किमतीची पातळी, किमतीची पातळी, एम म्हणजे कायदेशीर किंवा विधिग्राह्य मुद्रा, व्ही म्हणजे कायदेशीर मुद्रेचा चलन प्रवेग, एम डॅश किंवा M1 म्हणजे बँक निर्मिती प्रत्येक मुद्रा, V1 इज इक्वल टू प्रत्येक मुद्रेचा चलन प्रवेग आणि T इज इक्वल टू खरेदी विक्री होणाऱ्या वस्तूची संख्या. या समीकरणामध्ये मुद्रा परिमाण सिद्धांतांनी समजून सांगितलं आहे की अ आणि क्ष या असावर मुद्रेचं परिमाण म्हणजे मुद्रेचा पुरवठा सांगितलेला आहे आणि अ या असावर किमतीची पातळी म्हणजे मुद्रेची मागणी सांगितलेली आहे. जेव्हा अ आणि क या असावर अ, क आणि अ
व्यासावर जेव्हा ही मुद्रेची मागणी सांगितली जाते तेव्हा मुद्रेची मागणी ही क म म्हणजे मुद्रेची मागणी अशा प्रमाणे निर्माण होते की ज्याचा मुद्रेची मागणी अप एवढी होते. आणि मुद्रेचा पुरवठा याप्रमाणे सांगितले की जेव्हा अपयासावर मुद्रेची मागणी मुद्रेचा पुरवठा होतो किंवा अकयासावर मुद्रेची मागणी निर्माण होते. म्हणजे अम आणि प म हे जे इथे एकमेकाच्या आसावर जेव्हा हे जुळतो तेव्हा मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठ्याचं संतुलन होतं. जेव्हा मुद्रेची मागणी ही अ पासून क 1 पर्यंत क 1 पर्यंत निर्माण होते म्हणजे मुद्रेची मागणी वाढते म्हणजे मुद्रेचं मूल्य सुद्धा त्याचप्रमाणे वाढते. म्हणजे अ प पण ही मुद्रेची पुरवठा आणि मुद्रेची मागणी अ क म 1 आणि अ प 1 या आसावरची जी संतुलन निर्माण होतं हे मुद्रेची मागणी आणि मुद्रेची पुरवठा यामध्ये वाढ होते. तर सांगायचं म्हणजे मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा मुद्रेच्या जे मूल्य कसं ठरतं त्यावर निश्चित होतं. या सिद्धांताची गृहीती अशी सांगितलेली आहे की मुद्रा परिमाण सिद्धांत रोजगार पातळी पूर्ण रोजगाराची पातळी निर्माण करतं. मुद्रा परिमाण सिद्धांत हा सिद्धांत इथे जे मुद्रा परिमाणांमध्ये पुरवठा आधी सांगितलेला आहे. पुरवठा पी हा निष्क्रिय घटक आहे असं सांगितलेलं आहे. मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक आहे असं सांगितलेलं आहे. व्ही म्हणजे व्हॅल्यू V1 स्थिर आहे. M1 मध्ये प्रमाणशीर प्रमाण आहे. या सिद्धांतामध्ये दीर्घकाळाचा संबंध येतो, अल्पकाळाचा संबंध येत नाही. मुद्रेच्या संचयाचा इथे अभाव निर्माण होतो. अशा प्रकारची अनेक गृहीत तत्वे सांगितलेली आहेत. मुद्रा परिमाण सिद्धांत निश्चित करताना याचं स्पष्टीकरण आपल्याला असं सांगता येईल की या सिद्धांताची गृहीत परिस्थिती अशा प्रकारे स्पष्ट करता येईल की मुद्रा परिमाण सिद्धांत हा रोजगार पातळीवर अवलंबून आहे. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळीची जी अस्तित्व असतं तेव्हा वस्तू व सेवा यांच्या उत्पादनात वाढ होत नाही असे गृहीत धरलेलं आहे. पी हा निष्क्रिय आहे असं का म्हटलं आहे की किमतीची पातळी पी हा घटक निष्क्रिय आहे. म्हणजेच M1 V1 आणि T इत्यादी घटकाचा किंमत पातळीवर कुठलाही परिणाम होतो, परंतु किंमत पातळीतील बदलाचा इतर बदलावर परिणाम होत नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक आहे. मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक आहे असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. कारण समाजाची मुद्रेकरिता असणारी मागणी ही मुद्रेच्या मूल्याच्या व्यस्त प्रमाणात बदलते असं हा सिद्धांत सांगतो. व्ही आणि V1 हा स्थिर आहे. व्ही आणि V1 ही स्थिती स्थिर आहे कारण कायदेशीर किंवा विधिग्राह्य मुद्रेचा चलन प्रवेग हा व्ही आणि प्रत्यय मुद्रेचा चलनवेग V1 हे स्थिर आहे असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. M आणि M1 मध्ये प्रमाणशीर संबंध आहे कारण कायदेशीर मुद्रा म्हणजे M आणि प्रत्यय मुद्रा म्हणजे बँकेतील मुद्रा ही M1 यातील प्रमाण स्थिर आहे. ज्या प्रमाणात कायदेशीर मुद्रेत म्हणजे M मध्ये वाढ होते तेव्हा M1 मध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे बँकेच्या मुद्रेत सुद्धा वाढ होते. याचं प्रत्येक मुद्रेत M1 मध्ये वाढ सुद्धा होते किंवा घट सुद्धा होते असं म्हटलं जातं. हा सिद्धांत दीर्घकाळावर अवलंबून आहे म्हणजे अल्पकालीन घटकांवर अल्पकालीन काळावर हा सिद्धांत अवलंबून नाही. प्रस्तुत सिद्धांतामध्ये या सिद्धांतात दीर्घकाळ हा गृहीत धरलेला आहे कारण मुद्रा परिमाणाचा MV चा प्रभाव किंमत पातळीवर म्हणजे किंमत पातळीवर दीर्घकाळ होण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
या सिद्धांतामध्ये मुद्रा संचयाचा एक अभाव जाणवतो, कारण समाजामध्ये मुद्रेचं मूल्य, मुद्रेमध्ये मुद्रा मूल्याचा संचय होत नाही असं हा सिद्धांत सांगतो. मुद्रा, वस्तू व सेवा याची देवाणघेवाण करण्यासाठी मुद्रेच्या सहाय्याने हे प्राप्त होते आणि यामध्ये वस्तू विनिमय होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. वस्तू विनिमय होत नाही तर मुद्रा विनिमय होतं असं गृहीत धरलेलं आहे. तर इतर घटक स्थिर आहे. तर समाजामध्ये इतर घटक म्हणजे लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, उत्पादनाचे तंत्र, उत्पादनाचे परिमाण इत्यादीमध्ये बदल होत नाही असे हा सिद्धांत सांगतोय. तर या सिद्धांतावर टीका इर्विन फिशर यांच्या मुद्रा परिमाण सिद्धांतावर टीका सुद्धा करण्यात आलेली आहे, आक्षेप सुद्धा घेण्यात आलेले आहे. हे आक्षेप याप्रमाणे की मुद्रा परिमाण सिद्धांतामध्ये आक्षेप घेत असताना हा सिद्धांत अवास्तविक गृहीतावर आधारित आहे. हा सिद्धांत अवास्तविक गृहीतावर आधारित आहे. पूर्ण रोजगारीची पातळी, एकक लवचिकता, टी स्थिर राहणे, व्ही आणि V1 स्थिर आहे, दीर्घ कालावधी, अशा अनेक अवास्तविक गृहीतावर हा सिद्धांत आधारित आहे अशी टीका मांडण्यात येते. हा सिद्धांत एकांगी आहे. या सिद्धांतामध्ये एकांगी मार्गाचा म्हणजे मुद्रा परिमाणावर म्हणजेच मुद्रेच्या पुरवठ्यावर MV वर अतिशय भर देण्यात आलेला आहे, परंतु मुद्रेच्या मागणीचा म्हणजे मुद्रेच्या मागणीचा किंवा पीटीचा विचार करण्यात आलेला नाही. हा सिद्धांत मुद्रेच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे, म्हणजे हा सिद्धांत मुद्रेच्या मागणीचा विचार करत नाही. अशा प्रकारची एकांगी टीका, हा सिद्धांत एकांगी आहे अशी टीका करण्यात येते. हा सिद्धांत अल्पकाळाचा विचार करत नाही तर हा सिद्धांत दीर्घकाळाचा विचार करतोय. मुद्रा परिमाण सिद्धांत, फिशरने सांगितलेला मुद्रा परिमाण सिद्धांत हा अल्पकाळाचा विचार करत नाही तर दीर्घकाळाचा विचार करतो, कारण या सिद्धांतामध्ये अल्पकाळाची आवश्यकता नाही, अल्पकाळाचा विचारच करण्यात आलेला नाही. तर अल्पकाळात मुद्रेचे मूल्य कसं निश्चित होते या सिद्धांताचं स्पष्टीकरण इथे स्पष्ट होत नाही. तर केन्स यांनी सामान्य लोकांच्या दृष्टीने दीर्घकाळापेक्षा अल्पकालीन अधिक महत्वाचा असतो, अल्पकाळ हा अधिक महत्वाचा असतो, कारण दीर्घकाळात आपण सर्वच असतो, दीर्घकाळात आपण सर्वच मरतो, अल्पकाळात मात्र प्रत्येक मनुष्य जगतोय असं केन्स असं म्हणतोय. म्हणून हा सिद्धांत अल्पकाळाचा विचार करत नाही. तर या सिद्धांतामध्ये प्रवेग म्हणजे व्हेलोसिटी, प्रवेग हा V मात्र स्वतंत्र नसतो, कारण मुद्रेच्या परिमाणाचा प्रवेग हा V हा स्वतंत्र घटक राहू शकत नाही, कारण मुद्रेचे हस्तांतरण हे वस्तूच्या व्यवहाराशिवाय होऊ शकत नाही, वस्तू व सेवांच्या व्यवहाराशिवाय होऊ शकत नाही. ज्या प्रमाणात वस्तूचे व्यवहार म्हणजे वस्तूचे व्यवहार म्हणजे खरेदी विक्री होणाऱ्या वस्तूची संख्या जेव्हा वाढते त्या प्रमाणात मुद्रेचा प्रवेग हा V सुद्धा वाढतो म्हणजे कायदेशीर मुद्रेचा चलन प्रवेग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतो. यानंतर किंमत पातळी म्हणजे P, किमतीची पातळी ही या सिद्धांतामध्ये सक्रिय असते अशी टीका केलेली आहे. कारण फिशरने मुद्रा M हा सक्रिय घटक मानलेला आहे, तर किमतीची पातळी हा निष्क्रिय घटक मानलेला आहे. किमतीची पातळी हा घटक निष्क्रिय मानलेला आहे, कारण आलोचकांच्या किंवा टीकेकारांच्या असं मत आहे की P हा घटक सुद्धा सक्रिय आहे, कारण विशिष्ट परिस्थितीमध्ये किमतीच्या पातळीचा परिणाम मुद्रेच्या पुरवठ्यावर होत असतो. म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये किमतीच्या पातळीचा परिणाम मुद्रेच्या पुरवठ्यावर होत असतो, म्हणजे किमतीची पातळी ही अत्यंत महत्वाची आहे असं टीकाकार म्हणतात. या सिद्धांतामध्ये व्यापार चक्राचे, ट्रेड सायकलचे स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. या सिद्धांत व्यापार चक्राचा म्हणजे तेजी मंदीचा, स्थिती अपस्थितीचा विचार या सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही, कारण मंदीच्या काळात मुद्रेचा पुरवठा वाढलेला असतो तर किमतीची पातळी वाढलेली नसते अशी याची खात्री नसते, म्हणजे किमतीची पातळी वाढलेली नसते. M व M1
एम आणि M1 म्हणजे कायदेशीर मुद्रा आणि बँकेतील मुद्रा. कायदेशीर मुद्रा आणि बँकेतील प्रत्यय मुद्रा यामध्ये बदल नेहमीच प्रमाणशीर असतात असं आपल्याला टीकाकार असं म्हणतात. तर कायदेशीर मुद्रा म्हणजे विधिग्राह्य मुद्रा आणि प्रत्यय मुद्रा बँकेतील मुद्रा यामध्ये बदल हे नेहमीच प्रमाणशीर असते असा हा सिद्धांत सांगतोय. तर या सिद्धांतावर फिशरचं हे गृहीत बरोबर नाही अशी टीका केली जाते. कारण नगदी पैसा म्हणजे जी मुद्रा, नगदी पैसा म्हणजे नगदी मुद्रा म्हणजे कायदेशीर मुद्रा आणि बँकेतील निक्षेप, बँकेच्या ठेवी किंवा बँकेत असलेली मुद्रा याचा उपयोग हा वेगवेगळा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे बदल होऊ शकत नाही, स्वतंत्रपणे बदल होऊ शकतो असं मांडलेलं आहे. तर प्रत्यक्ष मुद्रा आणि बँकेतील असलेली मुद्रा म्हणजे चलन मुद्रा, त्याला आपण नगदी चलन म्हणतो, नगदी चलन आणि बँकेतील मुद्रा यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणामध्ये स्वतंत्र बदल होऊ शकतो. या सिद्धांतामध्ये अनेक प्रक्रियेचं स्पष्टीकरण केलेलं नाही. म्हणजे मुद्रा परिमाण सिद्धांतामध्ये बदल झाल्यास किमतीची पातळी कशी बदलते व त्या बदलाची प्रक्रिया कशी असते याचं स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये दिलेलं नाही. म्हणून हा सिद्धांत अपूर्ण वाटतो, अत्यंत एक अर्धवट वाटतो. या सिद्धांतावर पुन्हा एक टीका केलेली आहे की स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नाही. म्हणजे या सिद्धांताला वेगळ्या सिद्धांताची आवश्यकता नाही. कारण टीकाकार असं म्हणतात की कोणत्याही वस्तूच्या मूल्याप्रमाणे मुद्रेचे मूल्य हे सुद्धा त्याच्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनामध्ये ठरत असल्यामुळं नवीन सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. नवीन सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. या सिद्धांताला आणखी एक टीका केली जाते की आंतरराष्ट्रीय किंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय किंमत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे इतर देशातील किमतीचा प्रभाव आपल्या देशातील किंमत पातळीवर होत असतो. आपल्या देशातील किंमत पातळीवर होत असतो. ही गोष्ट फिशर यांनी विचारात घेतलेली नाही आणि वास्तविकता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम मात्र आपल्या देशातील किंमत पातळीवर नेहमीच होत असतो असं आपल्याला दिसतं. पुन्हा एक टीका यामध्ये सांगितलेली आहे की या सिद्धांतामध्ये व्याज दराचा विचार केलेला नाही. बँकेतील व्याज दराचा विचार या सिद्धांतामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला नाही. तर श्रीमती जॉन रॉबिन्सन यांचं असं मत आहे की फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये व्याज दराचा विचार प्रामुख्याने मांडला नाही. म्हणजे जी बँकेतील मुद्रा ही संपूर्ण व्याजाची प्रक्रिया म्हणजे मुद्रा होय असं श्रीमती रॉबिन्सन म्हणतात. तर व्याजाची देवघेव करण्याची प्रक्रिया म्हणजे मुद्रा होय असं सुद्धा म्हटलं जातं. तर खऱ्या अर्थाने व्याजाच्या प्रक्रियेला मात्र दुय्यम स्थान दिलेलं आहे असं इर्विन फिशरच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. हा सिद्धांत खऱ्या अर्थाने सिद्धांतच नाही. किती प्रखरपणे टीका मांडलेली आहे. हा सिद्धांत खऱ्या अर्थाने सिद्धांतच नाही असं म्हटलं जातं. तर निकल्सन यांच्या मते मुद्रा परिमाण आणि किमतीची पातळी, मुद्रा परिमाण आणि किमतीची पातळी यामध्ये संबंध एक सामान्य सत्य आहे. त्या सत्याद्वारे केवळ एक प्रवृत्ती दिसून येते, प्रवृत्ती करून येते, परंतु त्या प्रवृत्तीला सिद्धांत मानणं योग्य नाही. कारण मुद्रा परिमाण सिद्धांत खऱ्या अर्थाने हा सिद्धांतच नाही असं निकल्सन यांचं मत आहे. आता अशा पद्धतीने मुद्रा परिमाण सिद्धांत, मुद्रा परिमाणाची गृहीते, मुद्रा परिमाणाच्या टीकात्मक परीक्षण आपण सांगितलेलं आहे. यामध्ये या सिद्धांताचं महत्त्व सुद्धा आहे अनन्यसाधारण आहे. कारण फिशर यांनी जेव्हा मुद्रा परिमाण सिद्धांत मांडलाय, जरी या सिद्धांतावर प्रखरपणे टीका करण्यात जरी येत असली तरी या सिद्धांतामध्ये सैद्धांतिक आणि व्यावहारिक आधार आहे. समाजामध्ये व्यवहारामध्ये आपण वस्तूची देवाणघेवाण, वस्तू खरेदीची देवाणघेवाण करतो तेव्हा विनिमयाला महत्त्व आहे. वस्तूची आदान प्रदान करण्यामध्ये उधारीचे व्यवहार करतोय, त्या व्यवहाराच्या विनिमय शक्तीला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून या सिद्धांत सैद्धांतिक आधारावर, वैचारिक आधारावर, व्यावहारिक आधारावर मात्र या सिद्धांताचं महत्त्व कमी होत नाही.
तर या सिद्धांताचं महत्त्व अशा प्रकारे सांगितण्यात येते की वस्तूची किंमत पातळी म्हणजे पी, वस्तूची किंमत पातळी, किमतीची पातळी यावर प्रभाव टाकणारं अनेक घटक आहेत. त्यामध्ये मुद्रा परिमाण सिद्धांताचा महत्त्वाचा घटक म्हणजे या मुद्रा परिमाण सिद्धांतामध्ये महत्त्वाचा घटक हा पी आहे, किमतीची पातळी आहे असं सांगितलेलं आहे. या सिद्धांताचं केंद्रीय समीकरण असं सांगितलं की दुसऱ्या बऱ्याच प्रमाणात फिशरच्या सिद्धांत अनेक सिद्धांत आधारित आहे. त्यामध्ये अनेक सिद्धांत आधारित आहे. मुद्रा मूल्यांवर प्रभाव टाकणाऱ्या बऱ्याच घटकापैकी ज्या थोड्या घटकांचा फिशरने उल्लेख केलेला आहे त्यामध्ये अभ्यासाला व संशोधनाला समीकरणामध्ये चालना मिळालेली आहे असं आपल्याला दिसतं. तर थँक्यू.